हिंदू राष्ट्र होणे गरजेचे असून त्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावे. आम्ही तर मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आहोत. सलग 4 वेळा त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आलोय. माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे. हिंदू राष्ट्र होणे गरजेचे असून त्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावे. आम्ही दलित असलो तरी आम्ही पण हिंदूच आहोत. आम्ही तर मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आहोत. सलग 4 वेळा त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आलोय. जिथे ठोकायचं तिथे ठोकणार आणि जिथे मुजवायचं तिथे मुजवणार. आम्ही पण तुमच्या सोबत आहोत, असं वक्तव्य माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केले. सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू गर्जना सभेमध्ये खाडे हे बोलत होते. यावेळी मत्स्य व्यवसाय आणि बंधारे विकास मंत्री नितेश राणे, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी नगरसेविका स्वाती शिंदे, भाजपच्या नेत्या नीताताई केळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, भाजपचे नेते शेखर इनामदार यांच्यासहित महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजे भडकतात त्यामुळे शांतता पाळा. जय श्रीराम. लाईट कशी गाली बघा. आज सुंदर असा योग आहे. हिंदू व्यवसाय बंधू सांगली यांच्या वतीने, हिंदू एकता यांच्या वतीने आज एक मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला उपस्थित असलेले हिंदू गर्जना असं त्या मेळाव्याचं नाव आहे. आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले आमदार नितीन राजे शिंदे, माजी आमदार दिनकर दादा पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, नीताताई केळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून काका सारडा, माजी महापौर श्रीताई खोर, माजी उपमहापौर विभाग कवडेकर, माजी स्थायी समिती सभापती निरंजना मोदी, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजलीताई. जेवढी नावं लिहून दिली तेवढी वाचली. आता जे राहिले असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे हृदयात आहे त्याला चालना देण्यासाठी, त्याला जागृत करण्यासाठी हा मेळावा निश्चितच उपयोग पडेल. मी काही जास्त बोलणार नाही, पण थोडंसं दुःख मानेल. कधी कधी राणेसाहेब असं वाटतं सभागृहामध्ये की एक दिवस इथं मराठी माणूस राहायचा सभापतीपासून ते 288 असंच घडलं तर पुढं काय करायचं, एक दिवस तो येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं आपल्याला कंट्रोलमध्ये राहायला म्हणजे तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही सगळी जनता तुमच्या बरोबर आहे. जनता मागील विधानसभा झाली, लोकसभेला आपल्याला निसटता विजय गेला, थोडंसं पराजय झालो, काही पर्सेंटमध्ये मतदान कमी पडलं आपल्याला. पण ज्या वेळेला विधानसभा चालू झाली त्यावेळी फटक येतो, फटक घे, एक साथ रहोगे तर टिकोगे ह्या नाऱ्यावरती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा रिझल्ट भरभराटीने उठवला. हे हिंदूमध्ये काम आहे. आज आम्ही सभागृहात होतो, राणेसाहेब असता आम्ही बघतो सभामध्ये एवढीच गल्ली राहिली आपण त्यांच्यासाठी, बाकी सगळं सभागृह आमचं आहे का नाही. म्हणून ते पण येतात जातात बसतात, काय बोलायला चान्स नाही, विरोध पक्ष नेता नाही, काय नाही काय नाही. ही परिस्थिती झाली. ज्याने साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही सभागृहात कार्यक्रम करणार, त्याबद्दल चिंता नाही. त्यामुळे निश्चितच हे जरुरी आहे. आता मग अशी घोषणा देताना हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली आहे, पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनातून आणि केंद्र पाऊल टाकायला लागले. त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग काही चिंता नाही. पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत. आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे. आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही. हिंदू चांगला म्हणून लावलं जातं मला. त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत. राजे हे पण असं आम्ही मागे नाही, आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही. आणि 4 वेळा आम्ही लढालो, चौकार मारलाय. मग अशी तुम्ही हाटरी झाली म्हणला, चुकीचं म्हणला, पण तिथं चौकार मारलाय आम्ही विरोधामधून. त्यामुळे असं नाहीये, पण जिथं आम्हाला ठोकायचं त्याला ठोकणार, जिथं रुजवायचं तिथं रुजवणार आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार, त्याबद्दल शंका नाहीये. मी काय जास्त वेळ घेणार नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण
एकदम हिंदू जागृत करून आपण सगळे उपस्थित झालात आणि साहेबांचं स्वागत करण्यासाठी तो आलेला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. जय महाराष्ट्र.